मला खाल्लंय त्याची टेस्ट तर चांगली आहे. नमस्कार गाईज, नमस्कार. आज बघा कोण आहे माझ्या सोबत. आज आम्ही कुठे चाललोय गेस करू शकता तुम्ही? नाही करू शकत कारण की मी सांगितलं नाहीये, कारण की आम्ही चाललो आहे कोल्हापूरला. आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिप वरती. तिथे आम्ही कोल्हापूरचं दर्शन घेणार आहे पहिले सगळ्यात आधी. आता आम्ही निघालोय आणि मी आज रात्री झोपली नाही, पण तरी तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती एक निखार बघू शकता कारण की आम्ही आंघोळ केली. एक लेअरचा पण मेकअप नाहीये. तुम्ही आता मी जाऊ दे या. तर आम्ही आता जाणार आहे मंदिरामध्ये कोल्हापूरचे दर्शन घ्या. तिथून नंतर आम्ही जाणार एका रिसॉर्टवर, म्हणजे एक असं फॅमिली स्टे टाईप आहे ते. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे उद्या एका वाईल्ड लाईफ सेंच्युरीला आणि मग नंतर तिथे आमचा काहीतरी प्लॅन आहे. तर बघूया आपण ही कोल्हापूरची जर्नी आपल्यासाठी काय असणार आहे. आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एक नक्कीच इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर कीप वॉचिंग. आता बॅग ठेवतोय, हा चिकू बॅग ठेवतोय. तर ही आमची गाडी आणि आम्ही याच्यामधून जाणार आहे. तर मी आणि श्रुती मागे बसणार आहे गाईस आणि आजी आता मला बाय करणार आहे. सो बाय बाय घर, बाय बाय चिकू. सो आपण आता निघणार आहे. आपण आता कारमध्ये बसलेलो आहे आणि आता वाजले किती वाजले 4:30 वाजता. आमचा प्लॅन होता की आम्ही 3 वाजता निघणार, पण आम्ही 4:30 वाजता निघतोय आणि आम्ही झोपलेलो नाही आहे रात्रभर. सो आता आम्ही पूर्ण जर्नीमध्ये झोपणार आहे. तर आम्हाला हॅपी झोप, हॅपी जर्नी आणि लवकरच भेटू आपण जेव्हा कोल्हापूरमध्ये पोहोचू. बघू शकता तुम्ही मागचा व्ह्यू आणि खूप थंडी पण वाजते, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला असा येत असेल. हाय मम्मी. मम्मीला खूप जोराची थंडी वाजते आणि मला पण. काय वाटतं ड्रायव्हरची गाडी चालवणं बघून? खूप जोरात चालवते तू एकदम. असं आम्हाला तर धाड धाड 2 मिनिटं मी शांत झोपू नाही शकत. तर आत्ता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि माझ्या मागे इतका छान सनराईज आहे ना. तर आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलेलो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इतकं मस्त पिंक आणि असं ऑरेंज झालंय खूप. आणि आम्ही आता आलोय पेट्रोल भरायला, सॉरी आय मीन डिझेल. आणि वॉशरूमला पण जातोय आम्ही. आणि एक छोटासा बुबू आमच्या मागे मागे येतोय. गाईज तुम्हाला माहिती आहे का, जर का ॲनिमल्स तुम्हाला अट्रॅक्ट होत असेल ना तर यू आर व्हेरी गुड पर्सन. सो आम्ही आता जातो वॉशरूमला. ओ वाव, जातो. तुम्ही माझ्या मागे बघा, वाव एकदम. म्हणजे फोनमध्ये एवढा छान नाही दिसत आहे, पण रिअलमध्ये इतकं मस्त आहे ना. आणि तो ड्रायव्हर नॉनसेन्स एवढं फास्ट गाडी चालवत आहे की नुसतं आम्ही मागच्या साईडवर बसले नाही, आम्हाला नुसतं धक 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 गाडी उडतीये, धक 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 धक. नुसतं काही झोप पण नाही लागत आहे. जेवढा वेळा मला असं चिडचिड होती ना, झोप नाही लागत आहे. तर पण ठीक आहे, इट्स फाईन. अजून बरंच रस्ता बाकी आहे. सो बघूया पुढच्या जर्नीमध्ये काय आहे. तर आम्ही आता कोल्हापूरमध्ये पोचलो आहे. मंदिरच्या बाहेर आम्ही उभो आहे. आम्ही आता पार्किंग केली आणि ते 50 रुपीज पर आवरची पार्किंग आहे. आणि आता आपण जातो आहे मंदिरामध्ये. काय माहीत पार्किंगमध्ये तर खूप जास्त गर्दी आहे, बट आय होप की आमचं दर्शन पटपट होईल. सो आता माहीत नाही की मंदिरामध्ये फोन अलाउड असेल या नाही. तर तसं मी तुम्हाला दाखवेल. जर अलाउड असेल तर चांगलं आहे, नाही तर नो. काय झोप नाही झाली आहे आणि आम्हाला तर खूप टेन्शन येत होतं. भाई धडकणारच होती आमची गाडी, तर एवढा फास्ट जात होतो आम्ही. इतने अभी आता किती वाजलेत? 9:15 वाजलेत, तरी पण खूप जास्त थंडी आहे. तर खूप मोठी लाईन आहे गाईज दर्शनची. आणि वाव काय मस्त कलरची कलरफुल कॅन्डी आहे, मस्त आहे ना. तर गाईज तुम्ही माझ्या डोक्यावरचं कुंकू बघून ओळखू शकता की आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम मस्त. आम्ही खूप छान दर्शन घेतलं, एकदम पटकन झालं आणि एकदम असं दर्शन घेऊन आमच्या असं अंगावरती एकदम असे काटे आले. आणि आता मला खूप जोराची भूक लागली. तर आम्ही एकदम असा मस्त नाश्ता करणार आहे आता. आणि नाश्त्यानंतर आमचा प्लॅन आहे, आता आम्ही जे
नाश्ता करणार आहे मस्त मस्त गरम गरम. आणि मग नंतर आम्ही जाणार आहे ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. तिथून नंतर आपला रिसॉर्ट. ठीक आहे. खूप जोराची भूक लागली, आता पटकन काहीतरी खातो. मग अशी तर दर्शन घ्यायच्या आधी मंदिराच्या बाहेरच ते लोक बोलत होते नाश्ता करा नाश्ता करा. म्हटलं हो थांबा जरा, दर्शन तर घेऊ द्या. आता मस्त पैकी काहीतरी खातो. खूप जोराची भूक लागली आहे, दाखवते तुम्हाला. तर आम्ही बाहेर आलो आणि सगळं संपलेलं होतं जे पण नाश्ता आमरे स्ट्रीट फूड वर जे काय होतं ते सगळं संपलंय. आता आम्ही वापस आत चाललो, एक रेस्टॉरंट आहे तिथे, तर तिकडे आपण नाश्ता करूया जोरदार. नाश्ता खाल्ला आम्ही, खाल्लं थालीपीठ आणि आप्पे. पोट खूप भरलं, एकदम खूप गरम गरम होतं, त्याच्यामुळे काय खाल्लं भूक लागलेली म्हणून. आता आम्ही पिला आलोय लिंबू सरबत थोडं रिफ्रेशमेंटसाठी. तर आता आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात पोहोचलोय. गाडीत खूप मस्त झोप लागलेली आम्हाला, उठावंसं नव्हतं वाटत, पण आता असं आलंय तर जावं लागेल. तर आता आम्ही जातो आत, दर्शन घेतो पटकन आणि मग नंतर माहित नाही. वडापाव फक्त 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. गरमागरम वडापाव 10 रुपये. कांदा भजी. बघू शकता जेजुरी आणि ज्योतिबा सेमच असतं, फक्त इकडे पिंक कलरचं गुलाल उधळतात आणि तिकडे पिवळ्या कलरचं पूर्ण सगळीकडे पिंक पिंक जसं गुलाल उधळलंय बघू शकता. ते पाय पण पूर्ण पिंक झाले. जातो आता मंदिरात, चलो. लुक चेंज पूर्ण. कुठे गेली श्रुती? सगळीकडे आम्हाला ते गुलाल लावलं आणि पूर्ण सगळीकडे गुलालच. तर आता ज्योतिबाचं दर्शन झालंय. आता आम्ही वापस आलोय ज्योतिबाच्या इथे आणि आम्ही आता एका हॉटेलमध्ये आलोय, म्हणजे फेमस मिसळ खायला कोल्हापूरची. तर ती इथेच कोल्हापूरमध्येच आहे, ज्योतिबा म्हणजे कोल्हापूरमध्येच आहे. फडतरे मिसळमध्ये आलोय आम्ही. म्हणजे आम्ही आधी युट्यूबला सर्च केलं की कोणती मिसळ फेमस असेल इकडे, तर युट्यूबने सांगितलं हे. आम्ही इथे आता एक मिसळ खाऊन बघणार. आमच्यात बिलकुल एनर्जी नाही राहिली, आम्हाला एवढी झोप येते, तुम्ही आमच्या चेहऱ्यावर बघूच शकता. भूक पण नाहीये तशी तर, पण आता आलोय तर खावं लागेल ना. आणि इकडे दिलंय की दोघात एक मिसळ खाऊ नये, हे उलट दिसत असेल पण तर तरी आम्ही बघू 2च मिसळ मागवली, कारण की भूकच नाहीये, पण ट्राय करायचंय म्हणून. काय एकच गोष्ट तर बघू आता मिसळ नक्की चांगली आहे की नाही. तर आपली मिसळ आली आणि आता त्यांनी आधी सांगितलंय की हे चमच्याने मिक्स करायचं, कारण की ठसका लागेल. तर खाऊन बघू आता. मस्त आहे. रिएक्शन वरनं तर कळलंय आपल्याला एकाच्या. आता श्रुतीची रिएक्शन बघूया आपण. चिकू खाणार नव्हता मिसळ, म्हणजे त्याचं पोट भरलं होतं, पण आता तो खाणार म्हणतोय. हा कोणीतरी मी झोप काढतो गाडीत म्हटलं होतं असं. तर आता मी पण एक बाईट घेते, खरंच कशी आहे. ते लाल लाल तिखट दिसतंय. सोलो ब्लॉगर तिखट करा फॅन खाऊ शकता तुम्ही इकडे. युट्यूबवर बघितलं तर सगळे मिसळ फेमस दिसतात, त्यामुळे जिथे तुम्हाला वाटेल तिथे खा. मी पण चांगली ट्राय करू शकता. मला जर असं वाटतं की म्हणून मीठ कमी आहे, मला वाटतंय की प्रत्येकाचं आपलं आपलं ओपिनियन असते. मिसळ मस्त आहे. मिसळची टेस्ट तर चांगली आहे, पण असं खूप वेगळं कोल्हापूरची वेगळी असं मला काही वाटलं नाही. ठीक आहे चांगली चव आहे, बट असं खूप वेगळं काही मला नाही वाटलंय. तर नॉर्मल मिसळ सारखीच आहे,
पुण्यात पण मिळते तशी, मला वाटतंय असं. प्रत्येकाचं आपलं ओपिनियन असू शकतं. तर तुम्हाला आवडेल तिकडची खा आणि सुखी राहा. भांड्याचं काय खायचं, गपचूपणे सगायचं. वा, मिसळवर आपण घेतलं आहे ताक, जे की खूप मस्त आहे. त्यांनी आपल्याला ऑफर केलं आणि मी पिऊन बघणार आहे आता. एकदम असं छान, जसं मला एकदम ताक आवडतं तसं एकदम ताक आहे. आणि आता काहीतरी बोलत होतो पप्पा की कुठे टाइम जायचं, पण एवढी झोप येते ना, तर माझी तर इच्छा आहे की गपचूप रिसॉर्टवर जाऊन झोपून जाऊ. पण पप्पा आहेत तर कोण त्यांचंच ऐकेल, म्हणजे ते जे बोलतील ते ऐकायला लागणार आहे. गाईज, आम्ही आता आलो आहे रंकाळ्याला. तर असं बोलतात की हे खूप फेमस जागा आहे कोल्हापूरची, इथे खूप मोठी नदी आहे आणि मला त्याची काही हिस्ट्री वगैरे काही माहिती नाही आहे. आणि इथे आम्हाला कसं थंड खायची इच्छा झाली तर आम्ही सगळं गोला घेतलाय मस्त. तर मम्मीचे जास्त नखरे आहेत, तर मम्मीने 30 रुपयाचा गोला घेतलाय आणि आम्ही 20 रुपयाचा. पहिले आमचं ठरलेलं की आम्ही आईस्क्रीम खाणार, मग विचार केला गोळात खाऊ. गाईस फायनली माझा गोळा खाऊन झालाय. तुम्ही माझ्या तोंडाकडे बघू शकताय. मी मल खाल्ल्यासारखं दिसतंय आणि माझ्यासमोर खूप मस्त दृश्य आहे, म्हणजे आता माझ्या मागे आहे. मी दाखवते तुम्हाला कॅमेरा. बिळा काय नाही, खरंच विमल खाल्ली नाही, यांची पण खाल्ली, मग याचं पण तोंड बघा तुम्ही. वाव गाईज, वाव, तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू, एकदम भाजी. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की जरा आता ऊन आहे इथे, त्यामुळे जरा नको होते. पण रात्री खूप छान दिसतं असं बोलतात. पण आम्हाला जिथे रिसॉर्टला जायचं थोडं लांब आहे, राधा नगरीमध्ये, आणि ती जरा गोळा खाऊची जीप जड झाल्यामुळे जरा मी बोबडी बोलतेय. बट खूप मस्त व्ह्यू आहे हा. आणि इथे आपले बसले ते 3 जण आणि पप्पा काहीतरी गेलेत कुठेतरी बंदोबस्त करायला. आता तुम्ही समजून द्या कशाच्या. इकर मम्मी, कसं दिसतंय विमल खाल्लंय सगळ्यांनी. तर आपल्याला कोल्हापूरमध्ये यायला किती टाइम लागला आपल्याला? कोल्हापूरमध्ये आपल्याला किती टाइम लागला? 5 तास आपल्याला पुण्यामधून कोल्हापूरमध्ये यायला लागले. ट्रॅफिक मुळे तसे 4 तास. नंतर आपले दर्शन झाले 1 तासामध्ये. नाही, 1.5 तास. ठीक आहे, 1-1.5 तास. ते पण तुम्ही जर लाईन मध्ये लागली तर तुम्हाला अजून जास्त टाइम लागेल, पण तुम्ही यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण ज्योतिबाला गेलो. नंतर आपण फडतरे मिसळ खाल्ली आणि आपण आता रंकाळ्यामध्ये आलोय. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे पुढे रिसॉर्टला आपल्या. तिकडची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नंतर देत. तर आम्ही आता एक रील शूट करायचं पण ट्राय केलं होतं, बट ते थोडंसं नाही जमलं कारण की इथे खूप सारे लोक आहेत आणि अँझायटी होते. तर आम्ही ते रिसॉर्टवर जाऊन काढणार. आणि आता माझ्या फोनची बॅटरी फक्त 15% आहे. सो मला असं वाटतं की आता आपण इथे थांबलं पाहिजे आणि मी आता डायरेक्ट फोन चार्ज करून तुम्हाला रिसॉर्टवर भेटते. ओके.